आपल्या आवाजानं सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल निधन झालं। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज सकाळी 10:30 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत आशा भोसलेंचं पार्थिव हे त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावरती शिवाजी पार्क परिसरातील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। उद्या सकाळी 10:30 ते 2 वाजेपर्यंत या इथं कासा ग्रँड बिल्डिंगमध्ये जिथे माझी आई राहायची तिथं दर्शनासाठी लोक येऊ शकतात। कारण जी शिवाजी पार्कची जी भूमी आहे स्मशानभूमी तिथं खूप क्राऊड होण्याचा त्रास होईल। हां, तर इथं जे येतील त्यांच्यासाठी बरं होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय। भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झालं असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। पुढे बोलताना आशा भोसले भावी पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या आयुष्यामध्ये सदैव गुंजत राहतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आशा भोसलेंच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे। आशाताईंनी त्यांच्या मधुर आवाजानं आणि बहुमुखी प्रतिभेनं भारतीय संगीत विश्व हे समृद्ध केलेलं होतं। त्याबरोबरच त्यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, तमिळ आणि गुजराती भाषांमध्ये असंख्य गाणी गाऊन चाहत्यांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केलं अशी प्रतिक्रिया अमित शहांनी दिली आहे। त्याबरोबरच आशाताईंच्या जाण्यानं संगीत क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं म्हणत अमित शहांनी दुःख व्यक्त केलं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एक्सपोस्ट महान गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे। त्यांची कला त्यांच्या आवाजामधून आपल्यात सदैव अमर राहील। या दुःखद प्रसंगी त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांप्रती आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शोक व्यक्त केलाय। आशाताई सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक होत्या, त्यामुळे जगभरातील संगीत प्रेमींसाठी हा दुःखद क्षण असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तसंच ईश्वरीय आवाज असलेल्या गायिका आमच्यामधून निघून गेल्या, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आशा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे। सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या। मला आठवतं की आम्ही रेडिओ जॉकीजचा जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये आशाताईंनी मला 2 ओळी गुणगुणायला लावल्या आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, बघा माझी शक्ती, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही गायला लावू शकते। असं अतिशय जिंदादिल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। महाराष्ट्राचं वैभव ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानं संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। त्याबरोबरच प्रचार सभेवेळी त्यांनी आशा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे। आताच एक दुःखद घटना मला कळली। जगविख्यात गायिका, आपल्या महाराष्ट्राचं वैभव आशाताई भोसले यांचं निधन झाल्याचं मला आत्ताच कळलं। त्यांनाही मी आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासोबत अनेक वर्षांपासूनचे अत्यंत जवळचे ऋणानुबंध होते। त्यांनी विविध भाषांमध्ये असंख्य गाणी गायलेली असून ती आजही जगभर लोकप्रिय आहेत। त्यांचं असं अचानक दुःखद निधन हे आघात करणार आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय। त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना नितीन गडकरींनी एक आठवण देखील सांगितलेली आहे। अशा त्यांनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायली आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील। आशाताईंचा माझा अतिशय जवळचा परिचय होता। विशेषतः मला जेव्हा 61 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मुंबईला त्या कार्यक्रमात आल्या होत्या
आणि त्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः त्यावेळी गीत गायलं आणि मला आशीर्वाद दिले. त्यांच्या मृत्यूने आपण संगीत क्षेत्रातल्या अशा गायिकेला मुकलो आहे की जिने आपल्या देशाचं नाव खरं म्हणजे विश्वात प्रसिद्ध केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आयुष्य, त्यांच्याविषयीच्या भावना यावरती एक एक्सपोस्ट लिहिली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशाताई भोसले यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी गाण्याची सुरुवात करून अनेक दशकं भारतीय चित्रपट संगीत आणि भावसंगीत हे समृद्ध केलं. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, आइये मेहरबान यांच्यासारख्या विविध भावछटांनी नटलेल्या गाण्यांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आयुष्यातील अनेक चढउतारांवरती मात करत त्यांनी आपल्या आवाजामधून परफेक्शन आणि धिटाईचा संगम घडवलाय. त्यामुळे त्यांच्या गाण्यानं भारतीय संगीत विश्वातील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. मंत्री आशिष शेलार यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या निधनावरती शोक व्यक्त केलाय. दुःखाला कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा मार्ग म्हणजे आशाताईंचं आयुष्य होतं असं म्हणत त्यांनी गायिका आशा भोसलेंचं निधन झालेलं असल्याची माहिती ही माध्यमांना दिली. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचा प्रवास दुःखाला स्वतः कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. त्यांचे कर्तृत्व केवळ भारताला नाही तर जगाला वेड लावणाऱ्या अशा पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं कर्तृत्व ही आशाताईंची जगाला देण आहे. आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आशा भोसलेंच्या निधनानंतर शोक व्यक्त केलाय. त्याचबरोबर आशाताईंच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण सहभागी असल्याचं म्हटलंय. आशा भोसले प्रेरणादायी आणि असाधारण गायिका होत्या, ज्यांनी पिढ्यानपिढ्या लोकांच्या हृदयावरती राज्य केलं. त्यांनी अनेक बंगाली गाणी देखील गायलेली आहेत, त्यामुळे त्या बंगालमध्ये खूप लोकप्रिय होत्या असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. तसंच पुढे बोलताना 2018 मध्ये आशा भोसले यांना राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान बंगा विभूषण प्रदान करण्यात आलेला होता असं देखील बॅनर्जी यांनी सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 7 दशकांहून अधिक काळ त्या केवळ गायिका नव्हत्या तर स्वतःमध्ये एक युग होत्या असं त्यांनी म्हटलंय. विविध प्रकारच्या गाण्यांमधून त्यांनी प्रत्येक सुराला वेगळी ओळख दिली असं देखील ते म्हणाले. आशाताईंचा आशावाद, ऊर्जा आणि स्वतःला सतत नव्यानं घडवण्याची क्षमता ही प्रेरणादायी होती अशी आठवण त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या जाण्यानं संगीत विश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं सांगत त्यांचा आवाज कायम दुमदुमत राहील अशा शब्दांमध्ये त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आशा जी से बहुत कुछ सीखने को मिला है. हर सिचुएशन में कैसे खुश रहें, हर सिचुएशन को कैसे टैकल करें, प्रोफेशनलिज्म, हैप्पीनेस, जॉय, टुगेदरनेस, इंस्पिरेशनल जर्नी ऑफ अ ग्रेट आर्टिस्ट. तो आशा जी, सैल्यूट टू यू, योर सिंगिंग, योर स्पिरिट, नेवर डाई स्पिरिट, and the love that you spread through your voice and through your personality. ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय. आशाताईंच्या जाण्यावरती विश्वास बसत नसल्याचं सांगत त्यांनी आपल्या अनेक गाण्यांना आशाताईंनी दिलेल्या आवाजामुळे मोठं यश मिळालं असं म्हटलंय. त्याबरोबरच लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघींशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची त्यांनी आठवण करून दिली आहे. हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा तोटा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान यांना देखील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. आशाताईंचा आवाज भारतीय चित्रपटसृष्टीचा एक भक्कम स्तंभ असल्यानं तो युगानुयुग घुमत राहील असं शाहरुखनं म्हटलेलं आहे. त्यांच्या जाण्यानं वैयक्तिक पातळीवरती देखील मोठी पोकळी निर्माण झाल्याचं सांगत शाहरुखनं आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आशा भोसलेंना अभिनेता अक्षय कुमारनं एक्सपोज करत श्रद्धांजली वाहिली. आशा भोसलेंच्या निधनानं माझ्या मनातील दुःख शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. त्यांचा मधुर आणि सुरेल आवाज सदैव अमर राहील. अक्षय कुमारनं एक्सपोजद्वारे या भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या निधनानंतर अभिनेते सुनील शेट्टी यांनी भावनिक पोस्ट केली आहे. काही आवाज आपल्या आयुष्याचा भाग बनतात. त्यांच्या आवाजाच्या रूपानं त्या आपल्या घरामध्ये, प्रवासात, प्रत्येक क्षणामध्ये आपल्यासोबत होत्या. त्यामुळे आशाताईंच्या जाण्यानं एका युगाचा अंत झाला, अशी भावनिक पोस्ट सुनील शेट्टीनं केली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या शालीनतेचा आणि अतुलनीय प्रतिभेचा उल्लेख करत त्या आपल्या स्मृतींमध्ये सदैव जिवंत राहतील, अशा शब्दांमध्ये त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आशा भोसले यांचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातला एक व्हिडिओ चर्चेमध्ये आलेला आहे. मला गाता गाता मृत्यू यावा एवढंच देवाकडे मागणं आहे. आशा भोसलेंच्या या उल्लेखाचा व्हिडिओ हा व्हायरल होतोय. सूर्यसम्राज्ञी आशा भोसले यांचं आज निधन झालं. यावेळी वानखेडे स्टेडियमवरती मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू हे हातावरती काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडू आणि प्रेक्षकांनी मौन पाळून त्यांना मानवंदना दिली. स्टेडियममधील डिजिटल स्क्रीनवरती देखील आशाताईंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.